नेताओं से कहती हूँ, सर कलम करके आपके चरणों में छोड़ देंगे अगर मेरे जवाब से आप असंतुष्ट हो। अगर आप मेरा जवाब चाहती हैं तो मैं जवाब देने को तैयार हूँ। आपला आत्ताचा विषय घेतलेला आहे स्मृती इराणींचं भाषण वास्तव की अभिनिवेश। 2 दिवस चाललेल्या संसद सत्रामध्ये आणि जे अजूनही सुरू आहे, स्मृती इराणींना सारखं विरोधकांनी टार्गेट केलेले एचआरडी मिनिस्टर म्हणून, मध्ये रोहित वेमुलाचं प्रकरण असो किंवा जेएनयूच्या बद्दल सुद्धा एक मंत्री म्हणून आणि सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना घेण्यात आलं होतं। पण त्यांनी ज्या प्रकारचं भाषण केलं त्यामुळे आता विरोधक काय बोलतात अशाच प्रकारची परिस्थिती जणू तयार झालेली आहे। शायना एनसी आपल्या सोबत आहेत, पहिल्यांदा त्यांच्याकडे जाऊयात मग पुण्याला। शायना जी, इस सारे प्रकरण में एक जो मुद्दा था वो था रोहित वेमुला के आत्महत्या के बाद जो कमिटी बनाई गई थी जस्टिस के अंदर, एक वर्किंग जस्टिस के अंदर, तो उसमें कोई भी दलित सदस्य नहीं लिया गया था। जो मुद्दा उपस्थित किया था मायावती जी ने, उसके बारे में बोलते बहुत अभिनिवेश में स्मृति जी बोल गई कि सरल कलम करके रख दूंगी आपके चरणों में अगर मेरे जवाब से आपका समाधान नहीं हुआ, संतुष्टि नहीं हुई। आज मायावती जी ने कहा कि भाई मैं संतुष्ट नहीं हूं, कहां है दलित प्रतिनिधि, क्यों आपने ऐसा नहीं किया, आप हड़बड़ी में क्यों कर रहे हो इस पूरी प्रकरण का, इस घटना का जांच, तो क्या आप कलम करके रखोगी सर में तो पैर में, तो कोई जवाब नहीं दे पाई स्मृति ईरानी जी ने। क्या बात है, आप इसके बारे में ये सब अनदेखी क्यों कर रही हो? देखिए, मुद्दा वो नहीं है। मुद्दा है कि जब आप संसद में कोई भी मुद्दे को लेकर टिप्पणी करते हैं, स्वाभाविक रूप से विपरीत दल या विपरीत विचारधारा के लोग अलग अलग टिप्पणी करेंगे। मायावती जी ने क्यों ये दलित कार्ड खेला, मैं मानती हूं कि उनकी वोट बैंक की राजनीति है और वो बहुत ही गंदी राजनीति है, जहां आप छात्राओं के बारे में बात कर रहे हैं जो भारतीय नागरिक है। वहां आप क्या कर रहे हैं, आप वहां टिप्पणी कर रहे हैं कि कौन है दलित और कौन नहीं दलित। ये मुद्दे में न जाते हुए जो आपको बड़ी सोच और विचार के ऊपर फोकस करना है, तो यही सोच है कि कौन से ऐसे व्यक्ति है जो भारत के खिलाफ बयानबाजी कर रहे हैं, जहां पाकिस्तान जिंदाबाद, भारत मुर्दाबाद, वहां दूसरे तरफ अफजल गुरु के हैंगिंग सेंटेंस जो आदरणीय सुप्रीम कोर्ट ने दिया, उसके बाद आप एक सवाल उठा रहे हैं। वहां अफसोस की बात यह भी है, पी चिदंबरम जैसे लोग जो पूर्व कैबिनेट मंत्री होते हुए उन्होंने क्या टिप्पणी की कि शायद हमें सोचना चाहिए था। मैं 2-3 सवाल पूछना चाहती हूं हर एक भारतीय नागरिक को, क्या अफजल गुरु एक आतंकवाद था या नहीं? जो वो था तो क्या उनको सजाए मौत मिलनी चाहिए थी या नहीं? ये सवालों का जवाब आप दीजिए तो ये मुद्दा का डिबेट यहीं खत्म होता है। जो आप लगातार सालों साल चलाते आएंगे कि नहीं इसमें कुछ शंका हो सकती है, पार्लियामेंट को अटैक किसने किया? और जो आप कॉम्प्रोमाइज करने वाले हैं आतंकवाद, आतंकवादियों और आतंकवादी हमले को लेके, या फिर दूसरे तरफ आप कॉम्प्रोमाइज करने वाले हैं भारत के गर्व और संविधान के साथ जो सम्मान देने की आवश्यकता है, तो मुझे लगता है कि स्टेट गवर्नमेंट एडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, सबके लिए बहुत ही बड़ा प्रश्न चिन्ह उठ सकता है। और यही मुद्दे को लेके उन्होंने जो क्लैरिफिकेशंस देना था उन्होंने दिया। मायावती जी को जो दलित कार्ड खेलना है, जो राजनीति करना है, उनको वो जाने क्यों कर रही है। कांग्रेस पार्टी के राहुल गांधी, जिनको जानकारी है या नहीं इसमें टिप्पणी न करते हुए उनको जो राजनीति करनी है वो किस ढंग से कर रहे हैं, वो पार्लियामेंट के अंदर क्यों नहीं कर रहे हैं, इस सबके सवाल का जवाब मैं नहीं देने वाली हूं। लेकिन मैं जरूर कहने वाली हूं कि जब हमारे एचआरडी मिनिस्ट्री और मिनिस्टर के ऊपर आरोप लगता है तो सही जगह जवाब के प्रश्न का जवाब देने के लिए वो है पार्लियामेंट, और उन्होंने वही किया एविडेंस के आधार पे। जी, मी विश्वंभर चौधरींकडे जाईन एक तटस्थ पद्धतीने याकडे बघण्यासाठी। विश्वंभरजी, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुद्धा म्हणालो की हे सगळं होत असताना ज्यांच्या विरोधात तुम्ही आवाज उठवता त्याच तुम्हाला उत्तर द्यायला उभं राहिल्यानंतर तुम्ही तिकडे थांबत नाही, वॉकआउट करता, त्यामुळे पूर्ण मोकळं रान स्मृती इराणींना मिळालं। राहुल गांधी बोलायला उभे राहिले नाही, ज्योतिरादित्य उभे राहिले, हा दुसरा मुद्दा। आणि तिसरा मुद्दा जो आता स्वतः शायना एनसी उपस्थित करतायत, जो स्मृती इराणींनी संसदेत उपस्थित केला की अफजल गुरुचं करायचं काय, त्याला तुम्ही दहशतवादी मानता की नाही। आणि आता तर चिदंबरमने आता नवीन स्टेटमेंट दिलं की त्या बाबतीत कदाचित काही प्लस मायनसेस असू शकतात। यामुळे संपूर्ण विरोधी पक्षाने आणि काँग्रेस इन स्पेसिफिक चुकांचा पहाड रचलेला आहे पहिल्यापासून।
नक्की नक्की 100% मी सांगतो की ही सुवर्ण संधी होती. बाउन्सरला जर तुम्ही खाली वाकून बसलात तर बाउन्सर उचलायचा असतो, हे काँग्रेसला आता कळत नाही असं मला नक्की वाटतं. आता जे शाइनाजी आप कह रही है कि राष्ट्र वो अफजल गुरु देशद्रोही था, तो हम भी वही बोल रहे हैं, राष्ट्र वो देशद्रोही था, उसको फांसी दी, वो बहुत अच्छा हो गया. लेकिन सवाल ये भी आता है कि भारतीय जनता पार्टी उस पीडीपी के साथ कश्मीर में क्यों सत्ता चल रही है जिस पीडीपी ने खुलेआम से अफजल गुरु का समर्थन किया. तर मुद्दा असा आहे की हे एकीकडे देशद्रोह प्रेमाचं लोकांना सांगणार. बघा प्रसन्न, थोडा मुद्दा खोलातला आहे. 3 वेळा अशा होत्या देशातला जेव्हा यांनी देशाच्या राष्ट्रवादाला चॅलेंज केलं होतं. पहिलं 48 ला महात्मा गांधींची हत्या, त्यानंतर बाबरी मशीद आणि त्यानंतर गुजरातचे दंगे. यावेळेस यांनी राष्ट्रालाच आव्हान दिलं होतं. तेव्हा जे राष्ट्रालाच आव्हान देतात 3-3 वेळा, ते जर आता राष्ट्रवादाची भाषा करत असतील तर सामान्य जनतेने ते कशी स्वीकारायची, हा तारतम्याचा भाग आहे असं मला वाटतं. हे नंबर 1. नंबर 2, प्रसन्न अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की काँग्रेसचा आजचा स्टँड काय पाहिजे होता, तर स्मृती इराणींच्या एक ना एक वाक्याची काँग्रेस करून चिरफाड व्हायला पाहिजे होती असं मला वाटतं. त्याचं कारण आहे, स्मृती इराणींनी तसे लूटफोट ठेवले होते आपल्या भाषणात. बघा, सहानुभूती घ्यायचा त्या प्रयत्न करतात की मी अमेठीत लढले म्हणून आहे का, देशाचे पंतप्रधान म्हणतात की मी चायवाला आहे म्हणून आहे का, या म्हणतात की मी एक स्त्री आहे, मी अल्पसंख्याकांकडे लग्न केलंय म्हणून का. मला वाटतं ही जी पद्धत आहे ही घृणास्पद पद्धत आहे. म्हणजे एवढं व्यक्तिगतीकरण, हे वैयक्तिकीकरण हे कधी झालेलं नाही. काँग्रेसनी त्याच्यावरती हल्ला करायला पाहिजे, काँग्रेसनी बोलायला पाहिजे त्यावर देशाच्या समोर. हे पहा प्रसन्न, काँग्रेसनी किती सुंदर संधी सोडली ते मी सांगतो. हा प्रश्न सरळ सरळ देशात आता जे काही गेल्या 6 महिन्यात वातावरण आहे ते काय आहे, ते ह्या देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद राहणार का या देशात घटनात्मक राष्ट्रवाद राहणार, याचा तो भांडण आहे. बरं. आणि काँग्रेसला घटनात्मक राष्ट्रवादाची काँग्रेसची जी लिगसी आहे, काँग्रेसनी घटनेतले एक एक शब्द जरी यांच्या पुढे फेकले ना, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, तरी या सरकारची भंबेरी उडून जाईल. कारण यांना त्यातलं काहीच माहित नाही या सरकारला. हे सरकार बँकरप्ट आहे, म्हणजे हे बुद्धीने बँकरप्ट सरकार आहे, दिवाळखोर सरकार आहे. आता एवढ्या जर दिवाळखोरी समोर काँग्रेसवाले जर अशा पद्धतीने रिॲक्ट होत असले आणि ते वॉकआउट करणार असले तर काँग्रेसची दिवाळखोरी भाजपपेक्षा जास्त आहे असं म्हणायला लागेल लोकांना. मला असं वाटतं की अशा संधी राजकारण, आणि मला असं वाटतं की राहुल गांधीच्या नेतृत्वात तीच कमी आहे. जेव्हा फ्रंट रनर असायचं तेव्हा राहुल गांधी मागे सरकलेले आहेत. दुसऱ्या मंत्रिमंडळात युपीएचे जर राहुल गांधींनी ग्रामविकास खातं सांभाळलं असतं जयराम रमेशांच्या जागी, तर आज राहुल गांधी फार स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून राहिले असते. परंतु योग्य वेळी पळ काढणे ही जी काँग्रेसची विशेषतः राहुल गांधीची नीती आहे. आणि सोनिया गांधी आजारी आहेत, पण राहुल गांधीच्या त्या नीतीमुळे मला असं वाटतं की काँग्रेस फार खचत चाललेली आहे. काँग्रेसला नेता बदलण्याची स्पष्ट गरज आहे. हरीश रोगे जे माझ्यावर रागवतील, पण मी एक देशाच्या विरोधी पक्षाची झालेली दैना मायाच्याने पाहवत नाही. 44 खासदार, आणि आता 44 तिथे काही खासदार सोडले तर परफॉर्मन्स नाही. मला असं वाटतं की देशाने दिलेली विरोधी पक्षाची जिम्मेदारी तरी काँग्रेसने नीट पार पाडावी. या देशातल्या सेक्युलरिझमला जर बाधा पोहोचली या सरकारमुळे तर भाजपला तर देश माफ करणारच नाही. विश्वंभरजी, मी एक प्रश्न तुम्हालाच विचारतो. एक प्रश्न तुम्हालाच विचारतो, कारण ब्रेक नंतर मला तुम्हाला फ्री करायचं आहे, म्हणून एक प्रश्न आताच विचारून घेतो. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती पुरावे दोन्हीकडनं दाखवले गेले. स्मृती इराणी सुद्धा चळतच घेऊन आल्या होत्या पेपरचे आणि ते सगळे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि दरवेळी मग काँग्रेसकडनं मुद्दा येतो की याच्यामध्ये ही चूक आहे, किंवा त्याच्यामध्ये विरोधकांचं म्हणणं होतं की हे फॅब्रिकेटेड असेल किंवा हे अपूर्ण आहे. अधिकृतता मग कशाची मानायची, जर का सरकारच्या सर्वोच्च पातळीला गृह खातं, सेक्रेटरीज, विविध तपास यंत्रणा, स्वतः मिनिस्टर यांची विधानं आपण संशयाच्या घेऱ्यात जर का मांडणार असू, तर मग आपण सरकारी व्यवस्थेवरच्या कुठल्याही तपासावरती कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. याबद्दल आपलं मत? नाही, एक असं आहे की सरकारी यंत्रणा ह्या त्याच्या पद्धतीने जातात, राजकारणी त्यांच्यावर दबाव टाकतात. पण एक आपल्याला जे सत्यशोधन करायचं आहे ते मला वाटतं फॅक्च्युअल जे डॉक्युमेंट्स येतात, वेमुलाच्या हत्येत जर त्या राजश्री स्वतः येऊन अक्कोलकर साहेब आता म्हणाले, त्या जर स्वतः येऊन म्हणत असेल की मी स्वतः तपासलं तर त्याच्यावरती आपला विश्वास ठेवावा लागणार. पण आता मुद्दा कसा होतो की या सरकारच्या बाबतीत असं होतं की सगळंच हे फोटोशॉपच सरकार आहे असं झालेलं आहे. उदाहरणार्थ प्रसन्न, कुठल्याही मंत्र्याचं घटनादत्त कर्तव्य हे आहे की जर आग लागली तर ते विझवणं हे त्या मंत्र्याचं काम आहे. संसदेत तर तो प्लॅटफॉर्म ऑगस्ट हाऊस म्हणतो, त्यामुळे तो प्लॅटफॉर्म जास्त जिम्मेदारीचा आहे. तुम्ही बघा, राजनाथ सिंह एका फेक ट्विटर अकाउंट वरून सांगतात की हाफिज सईदचा या आंदोलनाचा गृहमंत्री देशाचा एवढा बालिशपणा करतो. आणि आज एक्झॅक्टली, आणि आज स्मृती इराणी जे सांगत होत्या त्यामध्ये तथ्यांश कुठे आहे? स्मृती इराणी जे काही त्यांनी विधानं, बघा महिषासुर आणि देवीचा विषय तिथे निघाला. मला म्हणायचंय की भारताच्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा अशा अनेक कॉन्ट्रडिक्शन्स आहेत हजारो. मंत्री म्हणून तुम्ही हे वाद व्हायला नाही पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. मंत्री म्हणून तुम्ही हे विषय ग्लोरिफाय नाही करायला पाहिजे संसदेमध्ये. त्यांनी ते ग्लोरिफाय केले विषय. यातून तळमळ एकच दिसली की आम्ही दलित विरोधी नाही, एवढं सिद्ध करण्याचा आटापिटा होता. शेवटचा मुद्दा मांडतो आणि मी थांबणार आहे, कारण दलित विरोधी नाही हे सिद्ध करण्याच्या नादात एक गोष्ट झाली जी आपण सूक्ष्मपणे पाहिली पाहिजे. दोनदा त्यांनी उच्चार केला की रोहित वेमुला आणि पत्रामध्ये कोणालाही दोषी धरलं नाही.
तुमचा संबंध काय दूरचा त्याला दोषी धरायचा, त्यांनी धरलेलं नाही हे जगाला माहिती आहे. मग तुम्ही पुन्हा हे दोनदा जेव्हा ओरडून सांगता तेव्हा लोकांना गोबेजची आठवण येते आणि लोकांना वाटतं काहीतरी लपवलं जात आहे आणि म्हणून हे एवढं जोरात ओरडून जेव्हा माणूस बोलतो ना तेव्हा त्याच्याकडे आशय कमी आहे हे लोकांना कळतं. भारतातली जनता तेवढी सुज्ञ आहे आणि त्याच दृष्टीने या भाषणाकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. एक मुद्दा आपण फक्त विश्वभर चौधरींचा टॉस घेऊन पुढे जाणार आहोत. जे ते म्हणाले की बाउन्सर टाकलेला असतो तरी तो टोलवायचा असतो, पण काँग्रेसने सरळ तो पुढे जाऊ दिला होता आणि त्याचा फायदा सध्या तरी स्मृती इराणींना मिळतोय. आमच्या ट्विटर हँडलला भेट द्या, तुमचं मत मांडा. आपला प्रश्न आहे, स्मृती इराणींचं संसदेतलं भाषण अभिनिवेश होता का? एक एक कार्यकर्ता और आपके नेताओं से कहती हूँ, सर कलम करके आपके चरणों में छोड़ देंगे अगर मेरे जवाब से आप असंतुष्ट हो। अगर आप मेरा जवाब चाहती हैं तो मैं जवाब देने को तैयार हूँ।